नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे महाशिवरात्री. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा आहे आमचा आउटफिट महाशिवरात्रीचा. तर आमच्या मॅडमने आज साडी घातलेली आहे आणि माझा आहे व्हाईट आउट. आम्ही मंदिरात जाणार आहेत महादेवाच्या. तर त्याआधी म्हटलं थोडंसं हे करून घ्यावं, खिचडी करून घ्यावं, हो की नाही? हो. तर आमची चालली आता खिचडी. तर मित्रांनो, मॅडमची चाललेली आहे खिचडी. अजून काय काय करणार आहे तुम्ही? आत्तासाठी तरी खिचडीच करणार आहे. आज संध्याकाळी मी काहीतरी नवीन करते. काय नवीन करणार आहे असं? तर तुम्हाला केल्यावरच कळेल. आम्हाला समजत आहे ना तुम्ही काय करणार. नाही का? तुम्हाला आमची मदत नको घ्या मग? हे खूपच हे झालंय. काय झालं? पाणी जास्त पडलं माझ्याकडनं. कशामध्ये? खिचडीमध्ये? साबुदाण्यामध्ये. म्हणून सगळं चिखल झालंय. चिखल झालंय. अरे 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 अरे. मग आता खिचडी खायची का? तेच म्हणतो ना मग, खिचडी त्यासाठीच म्हणतो ना त्याला. चिखलाची खिचडी. बरं, संध्याकाळी काय करणार मग? सांगणार नाही का तुम्ही? नाही. बघा का नाही सांगणार? अहो सांगा. सिक्रेट आहे, सिक्रेट. जर ते आलं बरोबर तर सांगू. याला काय अर्थ आहे? नाही. तुम्हाला आचार्याची गरज नको आहे? आचार्याची तुम्हाला हेल्प नको आहे का? नको. आचार्याने फक्त खावं जे बनवलंय ते. बाबू, आचार्याचं कामच ते असतं. काय? खायचं काम आणि बघायचं, टेस्ट करायचं बरोबर आहे का नाही, चांगलं आहे का नाही, की नाही? बरोबर आहे. मित्रांनो, सकाळी आम्ही थोडे केळे वगैरे खाल्ले, फळं वगैरे खाल्ले आम्ही सकाळी. आणि मग आता खिचडी चालू आहे आमची करायची. आणि ही खिचडी झाल्यानंतर आम्ही टेम्पलला जाणार आहे महादेवाच्या. म्हणजे आधी पोटोबा मग शिवजी. आधी पोटोबा मग विठोबा. विठोबा नाही, शिवजी. पण आधी घरातला विठोबा झाला की पोटोबाच्या आधी मंदिरात जायचे. तर इकडच्या मंदिराचं हे काय म्हणतात त्याला, त्यांचा एक रूल आहे. त्या मंदिर 12च्या नंतरच ते मंदिर बंद होतं आणि 5 आज आहे ना. पण हो, पण आज महाशिवरात्री आहे तर त्यामुळं ते ओपन आहे. पण काय माहिती ओपन आहे का नाही, असलं पाहिजे आणि असायलाच पाहिजे ओपन. कारण की महाशिवरात्री ना आज. त्यांना पण माहिती महाशिवरात्रीला गर्दी असते, सगळे लोक येतात पाया पडायला, हो की नाही, प्रार्थना करायला. तर ते चालूच ठेवणार असं तरी मला वाटतं. तसं पण काय ते अर्धा किलोमीटरच येतो आम्हाला ते टेम्पल. पण चालत जाऊयात का? चालत नाही, यायला लांब आहे ते. अर्धा किलोमीटर आहे ना. अर्धा किलोमीटर? तुला साडी चालता येईल का? मग पडशील थोबाडवर. मग मला उचलून घेऊन जावं लागेल. मग चालेल ना. तुम्हाला अर्धा किलोमीटर पण चालून घेऊन नाही जाऊ शकत का? मग ते याच्यावर कोणी चालत वरती उचलून घेऊन गेलो तर 2 पायऱ्या. जेजुरीवर 2 पायऱ्या. 2 पायऱ्या? मला वाटलं माझ्या नवरा मला पूर्ण वरपर्यंत नेईल. नवरा काय महादेव आहे काय? नावच मंगेश आहे ना. हा, मग मंगेशचा अवतार आहे ते. सॉरी, महादेवाचा अवतार आहे. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. मागे उभा. हो मग आहे नाही. तर मंदिर पण छोटंच आहे. आता सगळा चिखल झालेला आहे. सगळा चिखल झालेला आहे आमचा. खिचडीचा नाही दाखवा. नाही नका करू. चांगली लागणार आहे आता. कशी काय झालं, खावं तर लागणार आहे. तर फायनली आलो आहे आम्ही मंदिरासमोर. आणि आता ही आहे एंट्री मंदिराची. आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. बघूयात. गर्दी तर खूप आहे. जसं की पार्किंग दिसते तुम्हाला, एवढी मोठी पार्किंग, हो की नाही का? अरे खूपच दूर आहे, जरा तिकडे आहे त्या साईडला. आणि हे काय छोटे छोटे त्यांनी स्टॉल लावले. बापरे, ते काय खाली काहीतरी घेऊयात ना. छोटी यात्रा. एकटा नंदी सेपरेट का बरं? एकटा नंदी काय माहिती. दाखव लोकांना. लाईन खूप लांब आहे. इथून पार असे आतमध्ये पर्यंत आहे. तर आता आम्ही लाईनमध्ये उभा राहतो. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आमचं. खूप मोठी रांग होती, 1 तास लागला रांगेला. आणि कसं तरी दर्शन केलं आहे आम्ही. इकडं पाठीमागं रांग आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. तर यांची प्रथा जरा वेगळी हो की नाही. इकडं बेलाचे पान वगैरे काही दिसले नाही. आणि काय बोलतात त्याला, काय
प्रसादामध्ये पण खिचडी वगैरे काही नाही आहे, काहीतरी लाडू आहे आय गेस कोणतं तरी, आणि काय ते कुठेतरी डाळीचं भातासारखं काहीतरी केलंय कोशिंबीर सारखं. तर ते आम्ही काय प्रसाद घेणार नाही आहे, कारण की ऑफकोर्स आपण उपवास धरलाय, त्याला उपवासाला हे सगळं काही चालत नाही. याचा प्रसाद घेऊन जाऊ शकतो ना आपण. ठीक आहे, घेऊयात एक, मग उद्या खाऊया. एक प्रसाद घेऊ, बघू काय आहे नको प्रसादामध्ये. नको, उडदाची डाळ आहे. म्हणजे उपवास वगैरे नाही, फास्टिंग नाही करत का? आय डोंट थिंक सो. ठीक आहे, बघूयात. तर खूप सारी गर्दी मित्रांनो इथं बघू शकता, एवढे लोक बसलेले आहेत. आणि हे आहे मंदिर आतमध्ये. काय करते हां? तर मित्रांनो मंदिराचं सराउंडिंग खूप मस्त आहे. प्रत्येक ठिकाणी असं काहीतरी मूर्त्या लावल्या आहेत त्यांनी, आणि खूप मोठं मंदिर आहे आतमध्ये, आणि गर्दी तर खूपच आहे. आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला रांगेत उभं राहून दर्शन घ्यायला. आणि आता हे जे त्यांनी ठिकठिकाणी लावले आहेत काहीतरी मूर्ती, माहीत नाही नेमकं कशाची आहेत, पण मस्त आहेत. साईबाबा. अच्छा, साईबाबा. तर इकडचे लोक साईबाबांना पण खूप मानतात, त्यामुळं प्रत्येक मंदिरात साईबाबांची मूर्ती वगैरे असते. बघ इकडे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि याचं थोडंसं नाट्य पण बघितलं त्यांचं ट्रॅडिशनल. आणि आता आम्ही निघतोय. तर हे अशा प्रकारे इथं काहीतरी करतात, जसं की इथं पण लावलं आहे त्यांनी. महाराष्ट्रामध्ये जरा वेगळं करतात आणि इकडं जरा वेगळं करतात कर्नाटकामध्ये. आणि त्यांचा प्रसाद पण वेगळा आहे जरा. कसं वाटलं मंदिरात येऊन? छान वाटलं खूप. आणि जसं की आपल्या महाराष्ट्रात हे राहते त्यांचे काय म्हणते बाहेरचे ते छोट्या छोट्या शॉप, तसेच तिथे छोट्याशा शॉप आहेत, जसं की मी दाखवतो तुम्हाला. जसं की ते आपल्या महाराष्ट्रामध्ये बेलाचे पान वगैरे असतात, तसं इथं असं काहीच नाही. यांचं वेगळंच ओटी वगैरे भरायचं आहे, तेलाचं वगैरे. पाणी करी नाही असं नसतं नाही. आणि ही खूप मोठी रांग आहे. हे रांगेत आम्ही होतो, जवळजवळ 1-1.5 तास लागला. आणि आता आम्ही इथून चाललेलो. छोट्याशा शॉप्स आहेत इथे, जास्त नाही तेवढे, थोडेसेच आहे. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आणि बांगड्या घ्यायच्या का तुला? बांगड्या घे ना. कोणत्या बांगड्या घ्यायच्या? हा चल. नको का? चला मग, आता ऊन लागला असं, टॅनिंग झाली असं, टॅनिंग. मग